धन्यवाद जितेंद्रजी. स्नेहांकितचे कार्य तुमच्यामुळे आणखीन चांगल्या रीतीने उलगडले. आता मी पाचारण करते. संस्कार भारतीबद्दल सांगायला संध्या विरमलवार यांना. नमस्कार. साहित्यिक सांस्कृतिक संगम या शीर्षकाखाली चंद्रपुरात चालणाऱ्या ज्या सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातल्या ज्या चळवळी आहे त्या चळवळींचे एक साधे प्रतिनिधी म्हणून सुजननी आम्हाला इथे आमंत्रित केलेलं आहे. मी सर्वप्रथम सुजनची पहिले क्षमा मागू इच्छिते, कारण माझा अजिबात आज येण्याची शक्यता नव्हती. पण मानसिक आणि वैचारिक बळ देण्याचं कार्य हा पांडुरंग सदैव करत असतो, जो याचं नावच देव आहे. आणि त्याच बळावर आज माझ्या माहेरी माझ्या हातूनच महालक्ष्म्यांची स्थापना होते. ती वेळेच्या आत झाली आणि मला आज इथे त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन येता आलं. इथे माझी उपस्थिती हेच माझ्यासाठी फार मोठं आहे असं मी समजते, कारण या ठिकाणी मला संस्कार भारतीची कार्यकर्ती या निमित्तानं या सांस्कृतिक क्षेत्राचा थोडासा आमचा आढावा घेण्यासाठी निमंत्रित करण्यात आलेला आहे. 3 साहित्य क्षेत्रातले आणि 2 सांस्कृतिक क्षेत्रातले आम्ही आज इथे मन मोकळं करायला आणि आपलं उद्दिष्ट सांगायला आलो. ती संधी नक्कीच स्पृहणीय आहे. संस्कार भारती हा रंगमंच आणि ललित कलांच्या संवर्धनासाठी कार्य करणारा एक संस्था आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचा जर आपण विचार केला तर 64 कलांची अधिष्ठाती ही आपली भारतीय संस्कृती आहे. प्रत्येक मनुष्य एक कलाकार आहे आणि प्रत्येक माणसाच्या आत एक कलाकार दडलेला असतो. या कलाकारांना आपलं समृद्धपण, आपल्यातलं त्या विशिष्ट कलेने आपला विचार समाजापर्यंत मांडण्याचं एक धारिष्ट्य किंवा एक कौशल्य प्रत्येकामध्ये असतं. संस्कार भारती अशाच समाज जीवन समृद्ध करण्याचं मोलाचं काम या कलाकारांच्या माध्यमातून करते. आणि हे कार्य अव्याहतपणे 1990 पासून सुरू झालेलं आहे. विविध कला प्रकारांना आणि कलाकारांना प्रोत्साहित करून आपलं कलेचं विश्व हे अधोरेखित करण्यात येतं. आणि म्हणूनच संस्कार भारतीचं सा कला या विमुक्ते हे घोषवाक्य आहे. सा कला या विमुक्ते या घोषवाक्यातच या संस्थेचं, या कार्याचं प्रयोजन आपल्याला लक्षात येत असतं. कारण असं की आपण सगळेजण मानव म्हणून जन्माला आल्यानंतर आपलं एक अंतिम ध्येय असतं आणि ते म्हणजे मोक्षप्राप्ती. आता मोक्षप्राप्ती हा म्हटलं की एकदम आध्यात्मिक विचार आपल्या मनात येतो, पण तसं नाही आहे मंडळी. थोडा जर विवेकी विचार केला तर मी जे कृत्य किंवा जीवन जगत असताना मी जे काही करीत आहे ते करत असताना मला सात्विक आणि सत्य, सुंदर आणि मंगल असं काहीतरी जे प्राप्त करायचं असतं त्यालाच मोक्षप्राप्ती असं म्हणत असतात. आणि म्हणून याचंच दुसरं नाव आहे जीवनमुक्ती. तुम्ही प्रत्येकाच्या मनामध्ये एक कलाकार आहे. या कलाकाराला ज्या काही 64 कलांच्या माध्यमातून एकेका कलेच्या माध्यमातून समाजामध्ये व्यक्त होता येतं. आपल्या कलेचं दर्शक म्हणून त्याला आपलं व्यक्तिमत्व दाखवता येतं. हे त्याचं फार मोठं स्वप्न असतं. आणि अनादिकालापासून मानवाने अंतिम ध्येय हेच राखलं आहे की आपली जीवनमुक्ती. आणि कलाकार जेव्हा आपल्या कलेला, आता जितेंद्र दादांनी सांगितलेलं आहे की जी कला असते ही कलेचं एक अधिष्ठान असतं आणि हे कलेचं अधिष्ठान त्याच्या मनाची तृप्तता, त्याच्या देहाची तृप्तता, त्याच्या इच्छेची तृप्तता करत असतं. आणि म्हणूनच नटराज हा संस्कार भारतीचा पूजक.
त्याचं पूजन इथे केलं जात असतं आणि कला साधनेतून हे ध्येय प्राप्त करण्याचं कलाकाराचं उद्दिष्ट असतं. हे धरूनच कलाकारांची एक शृंखला निर्माण करण्याचं आणि त्यातूनच समाजकार्य समाजाधिष्ठित राहण्याचं काम ही संस्कार भारती करीत आहे. साधयती संस्कार भारती भारते नवजीवन हे आमचं ध्येयगीत आहे. अर्थात संस्कार भारती या भारतभूमीवर नवजीवन साकारते कलेच्या माध्यमातून. प्रखर राष्ट्र भावनेचे वर्धन करण्यासाठी सत्य, शिव आणि मंगल अशा भावनेचे सुंदरतेचे संस्कार करण्याचा प्रयास आणि वसुधैव कुटुंबकम या विचाराने या भावनेने पोषण करण्याचं मधुर, मंजूळ आणि रागपूर्ण असं संगीत, ललितपूर्ण, रसपूर्ण असं लास्य आणि रौद्ररूपधारी नृत्यलीला करणारे नटराज हे जीवन कलेचे नाट्यशास्त्र आहे, जे सर्वांच्या जीवनात आनंद पसरवित असतात. अर्थात 64 कलांची अधिष्ठाती असलेली आपली संस्कृती, प्रत्येकाच्या मनातील आणि हृदयातील आपली संस्कृती ही त्याचं प्रगटीकरण करत असते. त्या कलेचा तो सन्मान असतो. त्याचं प्रगटीकरण म्हणजे तो त्या कलेला वाहून घेत असतो, आदर देत असतो, समर्पित करीत असतो. अशा कलाकारांची शृंखला निर्माण करून कलाजीवन समृद्ध विकसित करीत याच माध्यमातून राष्ट्र जोडणीचं कार्य ही संस्कार भारती करते. व्यक्तिनिष्ठता सोबतच आपण जर थोडासा विचार राष्ट्रनिष्ठेकडे केला तर आपलं जीवनाचं उन्नयन होत असतं. हा विचार आमच्या भारतीय मनाचा आहे आणि म्हणून संस्कार भारती अशा कलाकारांच्या माध्यमातून हे कार्य करीत आहे. 1990 मध्ये चंद्रपुरामध्ये संस्कार भारतीचं कार्य सुरू झालं. त्यावेळी आदरणीय दत्ताजी काशीकर हे पहिले अध्यक्ष होते आणि त्यांच्या काळामध्ये बरेच वर्षापर्यंत संस्कार भारतीचं ज्या अष्टकलांवरती अधिष्ठान आहे त्या अष्टकलांच्या माध्यमातून कार्य चालू होतं. पण मध्येच थोडासा त्यामध्ये थंडावा आला म्हणायला, ते कामाचा वेग कमी झालेला आणि थोडं कार्य थांबलेलं. परंतु 20 जुलै 2018ला याच सृजनच्या मंचावर आमचे राष्ट्रीय महामंत्री आदरणीय आशुतोषजी अडोनी यांनी आई या विषयावरती वक्ता म्हणून याच जागेवर ते आले आणि त्या 20 जुलै 2018ला त्यांनी पुनर्जीवित करण्यासाठी एक बैठक घेतली. सगळे कलाप्रेमी एकत्र येऊन पुन्हा या संस्कार भारतीला पुनर्जीवित करण्यात आलेलं आणि अशा प्रकारे ही अनेक वर्ष कार्य थांबलेली संस्था पुन्हा 2018 पासून पूर्णश कार्यान्वित झाली. अजयजी धवने तेव्हा ते अध्यक्ष झालेले. त्यांच्या अध्यक्षतेखाली बरेचसे चांगले कार्यक्रम झाले. सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम की आम्ही आपल्या कोकिळा भारताच्या कोकिळा यांना आदरांजली देण्याचा कार्यक्रम घेतलेला होता लताताई मंगेशकरांना. आणि लताजींना तो कार्यक्रम जो आम्ही समर्पित केलेला होता संस्कार भारतीने, त्याला अतिशय प्रचंड असं उत्साहाने सगळ्या कलाकारांनी हजेरी लावलेली होती आणि ते स्वीकारलं होतं. आणि तेव्हापासून हा संस्कार भारतीचा हा रथ आपलं कर्तव्याशी बांधिलकी राखून पुढे पुढे जात आहे. संस्कार भारती ही सर्व जर जास्त तिने प्रचार आणि प्रसार झाला असेल तर तो म्हणजे रांगोळीतून, ज्याला आम्ही संस्कार भारतीच्या भाषेमध्ये भू अलंकरण असं म्हणतो. म्हणजे या भूमीला अलंकृत करण्याची जी कला आहे त्याला असं कोरडं शुष्क असं रांगोळी हे नाव न देता आम्ही त्याला भू अलंकरण असं म्हणतो. कारण अलंकृत करण्याचा जो संस्कृतीचा वारसा हा आपल्या भारतीय संस्कृतीला आहे, आपल्या हिंदू मनांना आहे, आपल्या भारतीयांना आहे, तो इथे जीवित होतो. ह्या माध्यमातून संस्कार भारती संपूर्ण जगामध्ये, परदेशामध्ये अनेक ठिकाणी तिने आपलं छान स्थान निर्माण केलेलं आहे. ही रांगोळी तिचं एक विशिष्ट असं स्थान आणि ओळख करून प्रस्थापित झालेली आहे. चंद्रपुरामध्ये 2 वर्षापासून मी जेव्हा अध्यक्ष झाले 6 वर्षेपर्यंत 18 पासून अजयजी धवने होते आणि त्याच्यानंतर ती जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे.
एक कार्यकर्ती म्हणून मी आपल्याकडे जी उत्तम अशी शोभायात्रा निघते त्या शोभायात्रेचं स्वागत करण्यासाठी संस्कार भारती महारांगोळी काढते आणि आम्ही या भूअलंकरणातनं श्रीरामाचा रथाचं स्वागत करत असतो. म्हणजे ज्या रामाने आपल्याला आदर्श दिलेला आहे, भारतालाच ज्या रामकथेने जीवन दिलेलं आहे, ओळख दिलेली आहे, त्या आदर्श अशा जीवन प्रणालीचा दाता म्हणजे रामकथा. सगळ्यांच्या मनामनामध्ये रुजलेली ही रामकथा, आदर्श राम आम्ही शताब्दी वर्ष होतं आदरणीय बाबूजी म्हणजे फडकेजींचं आणि गदिमांचं या निमित्ताने 101 गीत रामायणाचे कार्यक्रम घेण्याचं योजिलेलं होतं आणि यामध्ये आम्ही चंद्रपुरात 7 कार्यक्रम गडचिरोली आणि चंद्रपुरात घेतले हे सांगताना मला आनंद होतो.